लग्नाची पेढी या मालिकेच्या 16 जानेवारीच्या भागामध्ये राघव आता पेढ्यांचा बॉक्स घेऊन रुक्मिणी आणि मधू समोर येतो आणि म्हणतो, पेढे घ्या, मी न सावीचं ऍडमिशन विनूच्या स्कूलमध्ये नाही केलेलं आहे। यावरती आता मधूच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून व्हायला लागतो। तितक्यात तिथे विनू येतो आणि बाबा तुम्ही असं का केलं? मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगून आलोय की सावी आणि मी एका स्कूलमध्ये आम्ही जाणार आहोत। बाबा तुम्ही असं का केलं? मला सावी सोबत एका स्कूलमध्ये जायचं होतं ना। राघव म्हणतो, तू आणि सावी एका स्कूलमध्ये जाणार आहात बाळा। यावरती विनू म्हणतो, पण बाबा कसं काय? आता तर तुम्ही म्हटलात की माझ्या स्कूलमध्ये तिचं ऍडमिशन नाही केलंय। राघव म्हणतो, हो, कारण तुझं आणि सावीचं ऍडमिशन मी माझ्या स्कूलमध्ये केलेलं आहे। असं म्हणत आता मात्र राघव खूप मोठा बॉम्बच फोडतो। म्हणजे एकाच वेळेला दोन घटना अशा घडतात ज्या मधू रुक्मिणी यांना बिलकुल आवडल्या नसतात। विनू खूप खुश होतो आणि म्हणतो, मला खूप आनंद झालाय, तुमच्या स्कूलमध्ये सावी सोबत मला शिकायला मिळणार। असं म्हणत तो नाचतच आत जातो। हीच गोष्ट सांगायला आता मात्र अन्वी इकडे सिंधूकडे येते आणि म्हणते, सिम्मा तुला माहिती आहे का, राघव मामांनी सावीचं आणि विनूचं ऍडमिशन त्याच्या स्कूलमध्ये केलेलं आहे। यावरती सावी खूप खुश होते, बाबांच्या स्कूलमध्ये विनू सोबत जायला मिळणार म्हणून ती खुश होते। सिंधू म्हणते, एक काम कर सावी, केक खाल्ल्यास ना मस्तपैकी ब्रश करून ये, आणि ती सावीला आत पाठवते। त्यानंतर अन्वी म्हणते, त्या मधूला अजून सुद्धा कळत नाहीये की राघव मामाचं तुझ्यावरतीच प्रेम आहे। डेस्टिनीने बघ ना कसं काय, तू ज्या वेळेला दहिगावला जाणार होतीस त्यावेळेला हे सगळं घडवून आणलं। डेस्टिनीला तुम्हाला दोघांना मिळवायचं आहे म्हणून हे सगळं चाललं आहे। नियती तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हे करते। सिंधू म्हणते, जर का डेस्टिनीला आम्हाला एकत्र आणायचं होतं तर तिने आम्हाला वेगळं केलंच नसतं। अन्वी म्हणते, आपल्याला नियतीचे खेळ कळत नसतात, त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही दोघ जण एकत्र येणार आणि तुमची एक हॅप्पी फॅमिली होणार। असं म्हणत अन्वी ठामपणे सिंधूला आपलं मत मांडते आणि सिंधू लगेच भूतकाळामध्ये रमते। खरंच राघव आणि मला एकत्र आणण्यासाठी नियतीने हा खेळ खेळलाय का? पण इकडे मधुताईंसोबत त्यांचं तर लग्न झालेलं आहे, हा पण विचार तिच्या मनात लगेचच येतो। इकडे मधू चिडलेली असते आणि विनू माझा मुलगा आहे, विनूची तू स्कूल का बदललीस? इतक्या चांगल्या स्कूलमधून त्याला काढलंस का? राघव म्हणतो, विनू माझा पण मुलगा आहे आणि त्याला माझ्या स्कूलमध्ये ठेवलंय मी। सिंधूला सावीला माझ्या स्कूलमध्ये घालायचं होतं आणि विनूला दोघांना एकत्र शिकायचं होतं म्हणून मी हा निर्णय घेतला। यावरती राणी म्हणते, माझ्या मुलाच्या बाबतीत निर्णय घेणारी ती सिंधू कोण? राघव म्हणतो, तो माझा पण मुलगा आहे आणि निर्णय सिंधूचा नाही, निर्णय माझा आहे। यावरती रत्नाकर म्हणतो, पण राघव तुला न घरामध्ये सगळ्यांना विचारून हा निर्णय घ्यायला हवा होता, घेतलेला निर्णय अगदीच काही चुकीचा नाहीये। राणी तू पण समजून घे। पण राणी कुठली ऐकायला? राणी सांगते, माझ्या मुलावरती माझा पण तेवढाच हक्क आहे। त्यावरती राघव म्हणतो, तुझा हक्क आहे पण विनू माझ्या स्कूलमध्ये जाणार आणि हे कुणीही बदलू शकत नाही। असं ठाम निर्णय सांगून राघव तिकडून निघून जातो। आता मात्र रुक्मिणी हे पाहते आणि म्हणते, या सिंधूने या तिघांच्या डोळ्यावरती पट्टी बांधले, म्हणजे रत्नाकर, राजश्री आणि राघव यांना आता त्या सिंधूच्या पलीकडे काही दिसत नाहीये, काय करायचं काही कळतच नाहीये। यावरती राणी म्हणते, नाही माझ्याकडे उपाय आहे। रुक्मिणी म्हणते, काय करणार आहेस तू? राणी म्हणते, मी सिंधूला जाणीव करून देणार आहे की मी राघवची बायको आहे, ती नाही, आणि या जाणीवेतून सिंधू आता एक पाऊल मागे घेईल आणि आता राणी कपटी डाव खेळते। या कपटी डावामध्ये तिला आता साथ देण्यासाठी राजश्री, रेश्मा आणि रुक्मिणी या तर तिघी जणी सज्ज असतातच। मग ताबडतोब सिंधूला कॉल लावला जातो। सिंधूला कॉल लावून लगेचच इकडे आता राणी सांगते, सिंधू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ताबडतोब मला भेटायला ये। सिंधू सांगते, फोनवरती बोला ना, काय आहे ते? यावरती राणी सांगते, मला फोनवरती बोलता येणार नाही, मला तुला भेटूनच बोलायला लागेल। असं म्हणत सिंधूला भेटायला बोलवून राणीने खूप मोठा डाव साधलेला असतो। राणी आता सिंधूला भेटायला बोलवते आणि आता सिंधू तिला भेटायला यायला निघते सुद्धा। तोपर्यंत राजश्रीला आता मात्र दुसऱ्या दिवशी मधू सांगत असते की एक काम करा, तुम्ही ना आराम करा, मी जेवण करते। तितक्यात तिथे रुक्मिणी येते आणि म्हणते, आराम तर करच पण आत्ता सध्या आमच्या सोबत मंदिरात चल। राजश्री म्हणते, आत्ता इतक्यात मंदिरात? यावरती आता इकडे लगेचच रुक्मिणी म्हणते, हो आम्ही मंदिरात चाललोय आणि राणी सगळं जेवणाचं उरकणार आहे, तू आमच्या सोबत मंदिरात चल। असं म्हणत आता इकडे राजश्रीला मंदिरात घेऊन जाण्यासाठी रुक्मिणी मुद्दाम मागे लागते, तर राजश्री म्हणते, रेश्मा तू सुद्धा चाललेस मंदिरात? म्हणजे अचानक मंदिराचं काय हे? यावरती आता इकडे रेश्मा म्हणते, हो मी आजपासून ठरवले, म्हणजे जे काही आहे ना ते सगळं काकूंचं ऐकायचं, काकू जे सांगतील ते मी सगळं ऐकणार।
मग आता तिघी जणी देवळात आणि मधू मुद्दाम सगळ्यांना बाहेर पाठवून आपल्या मैत्रिणींना बोलवून सिंधूचा अपमान करण्यासाठी हा डाव रचत असते। तिच्या मैत्रिणींना बोलवून गप्पा टप्पा मारत असताना तिकडे सिंधू येते आणि म्हणते, मधुताई तुम्ही मला बोलवलत का? यावरती मधू म्हणते, हो ना, बस तरी। सिंधू सांगते, नाही, मला बालभवनामध्ये जायचं आहे, माझ्याकडे फारसा वेळ नाहीये। यावरती मधू म्हणते, मी तुझं इंट्रोडक्शन करून देते, या दोघी माझ्या मैत्रिणी। आणि मैत्रिणी म्हणतात, काय ग राणी, ही कोण आहे? मग मधू सांगते, या ना, ही डॉक्टर सिंधू। यावर मैत्रिणी म्हणतात, अच्छा, म्हणजे राघवची एक्स वाईफ का? असं म्हणत आता मैत्रिणी सिंधू सोबत आता अपमान करत तिचा सिंधू सोबत चुकीची वागणूक करायला लागतात। मैत्रिणी म्हणतात, तुझ्या घरामध्ये हे बरं चालतं, म्हणजे इतके सगळे फॉरवर्ड आहेत, आम्हाला माहिती नव्हतं तुझ्या घरामध्ये हा असला प्रकार चालतो। खरंच बाबा, तुझी कमाल आहे हा, तू कसं हे टॉलरेट करतेस? यावरती राणी सांगते, अगं मी टॉलरेट वगैरे काही करत नाहीये, म्हणजे माझ्या नवऱ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, तो कोणत्याही बाबतीत मला धोका देणार नाही याची मला खात्री आहे, आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे। आणि हे बघ, माझा नवरा फक्त ना दुसऱ्यांवरती उपकार करतो, असं कोणाला त्रास वगैरे काही होईल असं वागत नाही, आणि मला तर बिलकुल दुखावत नाही। यावरती मैत्रिणी आता म्हणतात, हो तर म्हणजे त्याला एक प्रकारे हिच्याबद्दल सहानुभूती वाटत असेल म्हणून तो हे करतोय का? सिंधूला जितका अपमान करता येईल तितका अपमान त्या करत असतात। सिंधू म्हणते, ठीक आहे, मी निघते, कारण मला खरंच उशीर होतोय। राणी म्हणते, एकच मिनिट, मी ह्यांना ज्यूस देते, मग आपण बोलूया ना। हे बघ, एक काम करशील का, तू ज्यूस देशील का? ह्यांना मी तयार केलंय, फक्त ओतून। सिंधू ज्यूस ओतण्यासाठी येते, मग मात्र मैत्रिणी म्हणतात, हिला बरी कामाला लावलीस। मधू म्हणते, कसं आहे ना, आमच्या घरामध्ये कामवाली वगैरे आलेली काही चालत नाही आमच्या मोठ्या काकूंना, म्हणून हिच्याकडून गोड बोलून काम करून घेते। मग मात्र आता सिंधूच्या डोक्यात तिडीक जाते। ती आता दोन मैत्रिणींना आणि आता राणीला धडा शिकवण्यासाठी अर्धे अर्धे ग्लास भरते आणि अर्धे अर्धे ग्लास भरून ती समोर आणते। मधू म्हणते, हे काय अर्धे ग्लास का? सिंधू म्हणते, बघण्याचा नजरिया वेगळा आहे, मला आता अर्धे ग्लास भरलेले दिसतायत, तुम्हाला अर्धे रिकामे दिसतायत, त्याचप्रमाणे तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता आणि मी सुद्धा। यावरती आता मात्र मधू म्हणते, तू माझ्या मैत्रिणींचा अपमान करतेस। सिंधू म्हणते, नाही, अपमान नाही, तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे हे सांगते। मग सिंधू सांगते, आता मला इथे एक क्षण थांबायचं नाही, मी चालले। सिंधू जायला निघाला तर तिला मधू म्हणते, एक मिनिट थांब, हे बघ, मी हे सगळं सावीसाठी घेतलेलं आहे। यावरती सिंधू सांगते, याची काही गरज नव्हती। मधू म्हणते, याच्यामध्ये पेन, शार्पनर, पेन्सिल, वह्या, पुस्तक, बॅग, जे सगळं आहे ना, युनिफॉर्म, हे सगळं आहे, म्हणजे तू सिंगल पॅरेंट आहे, सध्या तुझी प्रॅक्टिस पण नीट चालत नाहीये, त्यामुळे हे सगळं तुला गरजेचं आहे, तू एकटी कशा पद्धतीने सांभाळशील? मैत्रिणी म्हणतात, खरंच, म्हणजे राघव सुद्धा आपल्या मुलीसाठी किती खर्च करतो, ही तर डॉक्टर आहे ना, मग हिला सगळे खर्च का नाही परवडत आहेत? यावरती आता इकडे मधू म्हणते, तुम्ही तिचा उगाच अपमान करू नका, कारण तिची प्रॅक्टिस नीट चालत नाहीये ना। सिंधू म्हणते, खबरदार, उगाच मला सिंपती दाखवण्याचं काम करू नका, तुमच्या या सिंपतीसाठी मी इथे आलेली नाहीये, मुद्दाम मला इथे बोलवून माझ्यावरती सिंपती दाखवण्यासाठी हे सगळं नाटक करताय ना, तुमच्या सिंपतीची मला काही गरज नाहीये। असं म्हणत आता चिडलेली सिंधू मधूचा चांगलाच अपमान करते। मधू म्हणते, काय बोलतेस तू? माझ्या मैत्रिणींसोबत माझा इन्सल्ट करतेस? सिंधू म्हणते, मग मगापासून तुमचं काय चाललंय? तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणींसोबत माझा इन्सल्टच करत आहात ना, माझा इन्सल्ट करण्यासाठीच तुम्ही मला इथे बोलवलेत ना। असं म्हणत आता मात्र सिंधू राणीला खूप काही बोलत असताना राघवची एंट्री होती। राघव तिकडे येतो, मधू थोडीशी गडबडते, कारण आपण सिंधूसाठी जे काही वाक्य वापरले ते जर का राघवने ऐकले असतील तर खूप मोठी गडबड होईल हे आता तिला समजतं आणि ती राघवकडे पाहते। राघव रागारागात तिच्याकडे पाहायला लागतो। मधू विचार करते, कदाचित सिंधू मला बडबडले तेवढंच राघवने ऐकलं असेल तर बरं होईल। आता मात्र राघव पुढे येतो। ऍक्च्युली मधूचा विचार असतो की इतका सिंधूचा अपमान केल्यावरती तिला तिच्या स्वाभिमानाला इतकी ठेच पोहोचवल्यावरती ती काही इथे थांबणार नाही, ती इथून निघून जाईल, पण सिंधूने वेगळाच विचार केलेला असतो। आता मात्र सिंधू सांगते, हे बघा, मी न तुम्हाला वचन दिले म्हणून मी पुण्यातून जाऊ शकत नाही, पण तुम्ही मात्र माझ्या अटी मान्य केल्या नाहीत तर मात्र काही खरं नाही। तुम्हाला जर माझ्या मुलीला भेटायचं असेल तर माझ्या घरी यायचं किंवा बाहेर कुठेतरी भेटायचं, या घरामध्ये माझ्या मुलीला मी येऊ देणार नाही, तिचा अपमान मी सहन करणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावरती कोणतेही पैसे खर्च करायचे नाही, मी माझ्या मुलीचे खर्च करण्यासाठी समर्थ आहे, आणि आता या पलीकडे तुम्ही जर नियम मोडले तर मात्र मी तुम्हाला माझ्या मुली
राघवलीपासून दूर करेन आणि तिची सोलो कस्टडी मिळण्यासाठी कोर्टात अप्लाय करेन, असं म्हणत सिंधूने खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो। आता सिंधूच्या या गोष्टीसाठी राणी कुठेतरी कारणीभूत आहे, या सगळ्याचा उलगडा आता राघवला होणार असतो आणि आता राघव या सगळ्यासाठी राणीला जाब विचारणार असतो। राणीच्या मूर्खपणामुळे सिंधू चिडले आणि हा तिने निर्णय घेतलाय हे मात्र ज्यावेळेला राघवला समजेल तेव्हा तो राणीला जाब विचारणार आणि राणीची चांगली खरडपट्टी निघणार। या सगळ्या उपर डेस्टिनी खरंच आता सिंधू आणि राघव यांना कसं एकत्र आणणार हे पाहणं फारच रंजक ठरेल।